श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाच्या वाचनाने फायदे आणि फलश्रुती होते. बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 53 अध्यायांमध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. गुरुचरित्रातील 14वा अध्यायाला विशेष महत्त्व का आहे? गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो, ज्यात नृसिंह सरस्वती यांचे सायनदेव यांच्यावर श्रीगुरूंनी केलेल्या विशेष कृपांचे चित्रण केलेले आहे. क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत आढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले. म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. आता बघूया गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे फायदे. 1. गुरुचरित्राचे एकूण 53 अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. 2. तसेच भक्तांना श्रीगुरूचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाचे विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. 3. गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे, ज्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते. 4. या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्ता अवतार व श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे. 5. ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. 5. त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. 6. ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले व फलप्राप्ती दिली, त्याचप्रमाणे श्रीगुरूने ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्याला देऊन त्याची इच्छा व सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले. 7. आपण जेव्हा त्यांच्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊ श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो, तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतो. आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो. यासोबतच व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाचे फायदे. जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांना सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, बहुतेक सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरु स्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. आता बघूया श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण केल्याने काय फलप्राप्ती होते. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने श्री गुरु आपल्यावर कशी कृपा करतात. 1. शत्रुभयापासून संरक्षण होते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रुभय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला काही हानी पोचवू शकत नाही. 2. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. आपल्याला नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात. जर आपण गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारांपासून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ शकतो. 3.
प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश मिळत नसेल, जर आपल्या नातेसंबंधांमध्ये कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश मिळत नसेल, तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. 4. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. आपल्याला व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्यपठण आवश्यक करावे. याने व्यवसायात आणि करिअरमध्ये तुमची प्रगती नक्कीच होईल. 5. कायदेशीर विभागापासून संरक्षण होते. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेलं असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल, तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे. लवकरात लवकर तुम्हाला यश येईल. 6. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते. जर आपण ग्रहांच्या दुष्टचक्रात अडकलेलो असाल, आपली ग्रहस्थिती खराब असेल आणि आपल्या कुंडलीतील ग्रह अशुभ फळ देणारे असणार, तर त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण करावा. 7. तणावापासून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल किंवा कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल, तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा 14वा अध्यायाचे वाचन केले पाहिजे. त्याचप्रमाणे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा का? आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असाल तर असे करू नये. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही. आपल्या हाती निराशाच लागेल. मग आपण गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल आपले मत चुकीचे बनवू. म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायामुळे विवाह जुळून येत नाही. कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे. संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा 5वा वेद आहे. त्यामुळे आपण रोज गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे आवश्यक वाचन केले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.